राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या महत्त्वाच्या शहरांसह अनेक ठिकाणी आजही एलपीजी पंप बंद आहेत, ज्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपूरमधील गो गॅसचे एलपीजी पंप बंद झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। गॅसचा पुरवठा होत नसल्यानं नागपूरमधील गो गॅसचे बहुतांश एलपीजी पंप बंद आहेत। इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा परिसरातील गो गॅसच्या पंपावर गॅसचा पुरवठाच नाहीये, त्यामुळे याचा मोठा फटका रिक्षा चालकांना बसतोय। छत्रपती संभाजीनगर शहरातील ऑटो एलपीजी पंप बंद झालेत। रविवारी गॅस पंपावर 2 किलोमीटरच्या रांगा होत्या, तर आज नो स्टॉकचा बोर्ड लागलाय। एलपीजीच मिळत नसल्यानं शहरातील 25 ते 30 हजार रिक्षा चालकांना याचा फटका बसतोय। कोल्हापुरात एलपीजी गॅस तुटवड्यामुळे एलपीजी पंप बंद आहे। शहरातील 2 एलपीजी गॅस पंपांपैकी एक पंप बंद झालाय। नांदेडमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं शहरातील एलपीजी गॅस पंप बंद झालाय। एलपीजी गॅस संपल्यानं रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली आहे। वजीराबादमधील एलपीजी गॅस पंप मागच्या 15 दिवसांपासून बंद पडलाय। काही वाढणार नाही। चुकीच्या पद्धतीने काहीतरी मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये पसरवलं जात आहे। सिलेंडर बद्दल पसरवलं जात आहे, गॅस बद्दल पसरवलं जात आहे, एलपीजी बद्दल पसरवलं जात आहे, पेट्रोल बद्दल, डिझेल बद्दल पसरवलं जात आहे, खताबद्दल पसरवलं जात आहे। कुणालाही घाबरण्याची गरज नाही। सरकारचं पूर्ण लक्ष आहे, खताच्या साठेगिरीवर लक्ष आहे। कोणी साठेगिरी करू नये यावर लक्ष आहे। कुठलाही दुकानदार साठेगिरी केला तर सोडणार नाही। मी स्वतः काही दुकानं चेक करणार आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये साठेबाजी होणार नाही, शेतकऱ्यावर फटका बसणार नाही।